नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही इथं लोटवाडी या गावी आलो आहे. इथं लोटवाडी इथं म्हसोबा देवस्थान आहे. तर इथं लोक दर रविवारी आपलं नवस फेडण्यासाठी या लोटवाडी या देवस्थानला येतात. तर हे बघा मेन रोडच आहे बघा. या मेन रोडवर बसलेलं आहे लोटवाडी देवस्थान. तर या तालुका पडतो सांगोला आणि जिल्हा सोलापूर पडतो मित्रांनो. तर बघा या साईडला बघा लोक नवस फेडतात बघा. बोकडाची किंवा कोंबड्याची जत्रा बोललेली असते. ते इथं कोंबडा आणि बकर कापून ती नवस लोटवाडी इथं फेडलं जातं बघा. तर बघा अशा इथं गाड्या आहेत त्या. आणि आतील भाग मी तुम्हाला जातो मित्रांनो कसा आहे तो. तर बघा हे मेन गेट आहे. नवीन बांधकाम झालेलं आहे ह्याचं. हे बघा नवीन गेट आहे. त्याला अजून नाव वगैरे काही दिलेलं नाही. आणि तिथे समोर दिसते ती म्हसोबा देवस्थान लोटवाडीचं हे लोकांचं देवस्थान आहे. तर आपण आता चला आतमध्ये पाहूया काय काय ते. तर इथून बघा एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी. इकडे लोक बसलेले आहेत. इथं छोटे छोटे गाळ आहेत बघा लोकांचं. आज रविवार असल्यामुळं लोक आपलं नवस फेडण्यासाठी आलेले आहेत बघा. कोण गाड्यावर आले, स्वतःच्या गाड्या 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत. कोण भाडोत्री गाड्या करून आल्या बघा. ते टेम्पो दिसतात ते भाडोत्री गाड्या आहेत. ते काही गाड्या बंद आहेत बघा, काही चालू आहेत. तर बघा ह्या गाड्या आहेत त्या चोकोबारची दुकान आहे ती. गाड्या आहेत त्या. आईस्क्रीम थंडा वगैरे इथं मिळतो. इथं भजी वगैरे लोकांना खायला नाश्ता बनवण्यासाठी बघा इथं दुकान आहेत बघा. काल लोटवाडी ते या मावशीचं बघा ते दुकान आहे. कसं तर कसलं दुकान आहे तुमचं? दुकान कसलं आहे? हॉटेल आहे यांचं. तर त्या हॉटेलमध्ये बघा त्यांचे खाण्याचे पदार्थ इथं बघा असे ठेवलेले आहेत बघा. तर बघा इथं तुम्हाला इथं बेळ दिसते, शेव दिसते, इथं भजी दिसत आहेत. इथं उपासाचं बी आहेत बघा. हां तर बघा इथं या मावशीचं बघा भजी असतात. तुमचं नाव काय मावशी? हां शालन. बघा शालन ताईचं बघा इथं हॉटेल आहे. तर मित्रांनो तुम्ही आला तर या शालन ताईच्या हॉटेलला जरूर भेट द्या मित्रांनो. हे यांचं भजी एकदम ताजा आणि चविष्ट असतात भजी मित्रांनो. तर चला आता आपण तुमच्याबद्दल काय काय तुमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय सांगू शकाल? येऊन खात जा. अच्छा हां. तर या ताईचं म्हणणं आहे की तुम्ही येऊन व्हिजिट द्या आणि भेट द्या आणि पहा कसं इथं भजी कसे असतात. ते सुंदर असे भजी असतात मित्रांनो, खायला चविष्ट असतात. तर इथं बी हे करा. आणि पुढे एक हॉटेल आहे तर आपण त्या हॉटेलला बी आपण भेट देऊया. तर बघा इथं एक हॉटेल आहे मित्रांनो. त्यात ताईचं नाव काय तुमचं? नाव सांगा तुमचं. हॉटेल आहे तुमचं ना? हां राजा का. बघा राजा का ताईचं इथं बघा हॉटेल आहे. इथं त्यांचं इथं बी भजी बनवतात. ह्याचा उपासाचं फळाचं इथं बघा साबुदाणा आहे इथं. नंतर शेव आहे, चिवडा आहे इथं आणि चिक्की आहे बघा ह्याची शेंगदाण्याची. तर बघा इथं या ताईचं हॉटेल आहे. तर त्या ताईच्या हॉटेलला बी मित्रांनो तुम्ही भेट द्या. तर चला आपण आता पुढे जाऊया. इथं बघा देवासाठी नारळ वगैरे इथं लोक विकत घेतात आणि देवाला वायासाठी नारळ आहेत आणि तेल बी आहे. लिंबू नारळ इथं मिळतात तुम्हाला मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही इथं येऊन भेट देऊ शकता. इथं बघा हे भाऊ इथं देवासाठी लिंबू आणि नारळ घेऊन बसलेले आहेत. तर इथं येऊन भेट द्या तुम्ही. तर चला आपण पुढे जाऊया. तर बघा इथून हा रस्ता मंदिराकडे जाण्यासाठी आहे. तर आपण चला मंदिराकडे जाऊया. आपण मंदिराचे कसं काय आहे पाहूया. समोर दिसतंय ते मित्रांनो मंदिर आहे. तर बघा हे मित्रांनो मूळ देवस्थान आहे बघा. हे जुना म्हसोबा इथं आहे. हे बघा पाहू शकता. हे जुनं मंदिर आहे, जुना म्हसोबा इथं. लोक पहिले इथं जुनी पूजा करतात, नंतर आतील देवाला पूजा करतात मित्रांनो. तर बघा हे बाहेर पहिलं मूळ देवस्थान इथं आहे. नंतर त्याने आतमध्ये लोकांनी त्याचे बघा उदात्तीकरण केलेलं आहे मित्रांनो. तर हा बघा असं मंदिर आहे. वरती बघा कळसाच्या बाजूला नागाच्या फड्या आहेत त्या. 5 नागाच्या फड्या आहेत अशा वर अशी रचना केलेली मंदिराची.
आणि खाली बघा असं मंदिर आहे बघा चारही बाजू, आणि बाजूनं बघा लोकांना बसायसाठी हे बघा असं केलेलं आहे बघा मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी बघा हे पाहू शकता. हे मंदिराचा परिसर आहे बघा. इथं लोक नारळ फोडतात. इथं बघा नारळ फोडला जातो, आत नारळ फोडत नाहीत. तर हा परिसर आहे बघा मंदिराचा, असा मंदिराचा परिसर आहे. तर बघा समोरून कसं आहे ते पाहू शकता. इथं हे बघा समोरून मंदिर असं आहे बघा. ही एंट्री आहे बघा आतमध्ये. हे बघा असं एंट्री आहे आतमध्ये. इथे बघा काय लिहिलं आहे, महिलांनी मंदिरात प्रवेश करू नये, नारळ बाहेरच फोडावा असं इथंही लिहिलेलं बघा. तर इथं बघा अगरबत्त्या वगैरे वाहतात. हे आतमध्ये बघा मूळ मूळ देवस्थान आहे बघा. इथं लोक कौल लावतात, पूजा करतात आणि आपले मनोकामना पूर्ण करतात मित्रांनो. हे असं देवस्थान आहे बघा. पाहू शकता मित्रांनो, हे बाहेरून बघा असं मंदिर आहे. नवीन बांधकाम केलेलं आहे. हे बघा हे मंदिर. इथं पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथं येतात बघा. आपलं नवस फेडण्यासाठी नवस करतात आणि नवस फेडण्यासाठी जरूर येतात मित्रांनो. तर बघा तुम्ही नवस फेडणारे लोकांचं बी तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो. तर बघा हे असं मंदिर आहे. तर मित्रांनो हे म्हसोबा देवस्थान लोटेवाडीचं देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे मित्रांनो. इथं लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो. इथं लोक दर रविवारी येतात, नवस करतात आणि आपलं नवस पूर्ण झालं की नवस फेडायला येतात बघा रविवारी. तर बघा हे असं देवस्थान आहे. तर मित्रांनो मी मंदिराचा सर्व परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. बघा हे असं सगळ्या बाजूने मी तुम्हाला मंदिर दाखवण्यात आलेलं आहे. इथं लोकांना बघा राहण्याची वगैरे व्यवस्था बघा अशी केलेली आहे बघा. हे बघा इथं लोक आराम करतात. असे एवढे मोठे बिल्डिंग इथं बांधलेले बघा मित्रांनो. हे बघा अशी राहण्याची व्यवस्था इथं. तर मित्रांनो बघा इथे ठिकठिकाणी बघा आपले बघा नवस पूर्ण करतात बघा. इथं जेवण करतात, जेवतात, खातात. आणि बघा अशा प्रत्येक ठिकाणी बघा असे चुली पेटलेले आहेत. कुणाचा कोंबड्याचा नवस आहे तर कुणाचा बकऱ्याचा नवस आहे. तर बघा हे असे या झाडीमध्ये सावलीखाली लोक जेवण करून खातात बघा नवसाचं. हा आमचा टेम्पो आहे बघा. आमचा बोकडाचा नवस आहे. हे बघा प्रत्येक ठिकाणी बघा झाडाने चुली करून लोकांनी आपापला बकरं किंवा कोंबड्याचा नवस दिलेला आहे ते खात आहेत बघा. बघा सर्व तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हे बघा इकडे बघा लोकांची जत्रा आहे बघा. इकडे गाड्या उभा केल्या जातात बघा. झाडीखाली प्रत्येक ठिकाणी बघा चुली करून आपापलं नवस पूर्ण करून जत्रा करतात, खातात बघा. हे गाड्या बघा प्रत्येक ठिकाणी. रविवार आज आहे लोटवाडी जत्रा नाही पण रविवारची लोक आपला नवस पूर्ण करण्यासाठी लोटवाडी येतात बघा. तर बघा पाहू शकता इकडे लोक या साईडला बघा लोक आपापले नवस पूर्ण करतात. कुणाचं जेवण तयार झालं ते जेवत आहेत. जे जेवण पूर्ण होत झालं ते आपापल्या गाड्या घेऊन आपापल्या घरी जातात मित्रांनो. बघा अशा तर बघा लोटवाडी देवस्थानचं बघा पटांगण आहे. इथं लोक आपापल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात, नवस पूर्ण करण्यासाठी येतात बघा. हे असं पटांगण आहे बघा. आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा हे लोटवाडी म्हसोबाचं मंदिर आहे इथं बघा.
आणि प्रख्यात आहे बघा, जुनं मंदिर आहे मित्रांनो, शिवकालीन मंदिर आहे. इथं शिवकालीन मंदिर आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येतात. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.